धर्मध्वजारोहण झालेला आहे आणि संपूर्ण जगाला हा संदेश दिला गेला आहे की राम मंदिर पूर्णत्वास आलेला आहे। राम मंदिराचा लोकार्पण सोहळा हा नुकताच पार पडलेला आहे। भव्य दिव्य असा हा सोहळा, याची देही याची डोळा अनुभवता येतोय। हे प्रत्येक राम भक्ताचं एक भाग्यच म्हणावं लागेल। तर पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत हा धर्मध्वजारोहणाचा सोहळा पार पडला। मंदिरावर ध्वज फडकवण्याची परंपरा हिंदू धर्मात खूप प्राचीन आणि महत्त्वाची आहे। मंदिरावर फडकवलेला ध्वज हे देवतेच्या उपस्थितीचं प्रतीक आणि तो ज्या भागात फडकवला जातो तो संपूर्ण परिसर पवित्र मानला जातो। एक प्रकारे अयोध्येत रामराज्य अवतरलंय पुन्हा एकदा असाच संदेश देणारा हा सोहळा आणि अगदी काही क्षणापूर्वीच हे धर्मध्वजारोहण पार पडलंय। शंखनिनाद जो आहे तो या ठिकाणी केला जातोय। या धर्मध्वजामध्ये सूर्यनारायण, ओम आणि कोविदार वृक्ष यांना विशेष स्थान देण्यात आलंय। हा केशरी रंगाचा ध्वज कित्येक किलोमीटर दुरूनच दृष्टीपथास पडेल। ध्वजारोहण कार्यक्रमाच्या दरम्यान घंटा निनादानं अयोध्या नगरीमध्ये भक्तीची स्पंदनं अक्षरशः उसळलेली आहेत। तर उपस्थितांमधला उत्साह सुद्धा आपण अनुभवतोय। जय जय श्रीराम सय त्या ठिकाणी नारे दिले जात आहेत। आज हा संपूर्ण परिसर पुन्हा एकदा राममय झालेला आहे आणि पंतप्रधानांच्याच उपस्थितीत राम मंदिर निर्माणाचे हे महत्त्वाचे असे टप्पे देशवासियांनी अनुभवलेले आहेत। 161 फूट उंच मंदिर शिखर आणि त्यावरील 42 फूट उंच ध्वजदंडानुसार हा ध्वज तयार करण्यात आलाय आणि यासाठी 360 कोनातून फिरणारा बॉल बेरिंगचा वापर सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे। धर्म, परंपरा, संस्कृती आणि आधुनिकता याचा एक सुंदर मिलाफ म्हणजे राम मंदिर आणि धर्मध्वजारोहण सोहळा। तर धर्मध्वजारोहण सोहळा पार पडल्यानंतर जे या ठिकाणी साधू महंत उपस्थित आहेत त्यांच्यातला एक उत्साह वेगळाच आपण अनुभवतोय। या मंदिरावर ध्वजारोहण करण्यात आलेल्या ध्वजाकडे, या धर्मध्वजाकडे पाहून हे सगळेच उपस्थित जे आहेत त्यांच्यात एक वेगळाच उत्साह संचारल्याचा आपण पाहतोय। कारण पुन्हा एकदा रामराज्य अवतरल्याचा जणू हा संदेश या ध्वजारोहणातून देण्यात आला। उनको कुछ भेंट करेंगे और भेंट के पश्चात अपना सम्मान भाषण सबको देंगे। इस सम्मान में रामलला का प्रतिमा और